जानवर है, कितना भी खाए भूखा ही रहता है. तर कसं आहे पब्लिक, आपण चालू होतो रात्री जत्राला, ते बी आपली स्प्लेंडर घेऊन आपल्या भावासोबत. रस्त्याने काही व्हिडिओ काढत लक्षच राहिलं नाही म्हणून डायरेक्ट फाट्यापाशी आल्यावर व्हिडिओ काढायला चालू केलं. आणि ही जत्रा आहे सदानंद महाराजाची नावेवरची जत्रा. ती दरवर्षी होते आणि यंदा बी होणार आहे. जत्रामध्ये येऊन आम्ही सगळ्यात आधी आमची गाडी पार्किंग लावली आणि भाऊन तर डायरेक्ट दोन्ही बी चाब्या काढून घेतल्यात गाडीच्या. रात्रीच टायमाला एवढी काही जत्रा भरेल नसते, पण आम्ही तर फक्त दर्शनासाठी आलतो. दर्शनाच्या रांगेत लागलो, पण रांगेत आमच्याशिवाय कोणीच नव्हतं, कारण रात्रीच टायमाला काय जास्त गर्दी नसती. मंदिरात जाऊन दर्शन घेतलं सगळ्यात आधी, आणि मंदिरात काही गर्दी नव्हती त्यामुळे लय लवकर दर्शन होऊन गेलं आमचं. मंदिरात सजावट तर लय भारी करायला होती, लाईटिंग वगैरे तर लय भयान लागेल होती. आणि तिथं परसाल वाटायला बी कोण नव्हतं, हातानं घेऊन परसाद खाल्ला मी. मला उशीर झाला म्हणून आता तर सगळे दुकान बंद झाले होते, फक्त भांड्याचे त्याचे दुकान चालू होते. भांड्याचे दुकान पाहून आम्ही चाललो होतो. आता येऊन इथं एक मोठा राग पाळणा आहे, तो बघायला. हे बघा किती मोठा आहे. आणि आम्ही जात नाही त्या राग पाळण्याकडे, लगेच तो बंद होऊन गेला. लगेच त्याचे लोकांनी लाईटा वगैरे बंद करून लगेच पाळणा बंद करून ठेवला, कारण रात्रीचा खूप टाईम झाला होता आम्हाला यायला. हे आमच्या गावातले 2 नमुने. हे इथं डायरेक्ट रगच घेऊन फिरू लागलो होतं गाडीवर, इतकी थंडी होती काय सांगवले थंडी होती. आता फक्त ह्यो पाळणा चालू होता. या पाळण्या जर तुम्हाला नाव माहीत असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि हा ह्यो बिग बंद होणार होता. पाळणे पाहून लगेच आम्ही गेलो आमच्या गावातले पालखीकडं. आणि इथं मंडपात झोपली होती हे नमुने, 4-5 नमुने झोपले होते, गावातले पोरं होते. या बायांच्या डायरेक्ट ट्रेंडिंगला असलेल्या इयरफोनच आणले ना बायाला डायरेक्ट. इथं आमचे काका घेऊन राहिले मंडपात झाडून, आणि त्याला झोपायचं म्हणून ते जागा करवलं झोपासाठी. आणि पोरं पाहिजे असं गप्पा मारवले की तसं काही सोयरीकीची गोष्ट झाली. मंडपातून निघून आम्ही आलो नाश्ता करा. आम्हाला तर लय भूक लागली होती. नियो भोपा कसा खोरायला याला तर लय भूक लागली होती. आता उशीर झाला म्हणून 11 वाजले डायरेक्ट घरी जायला. आता आम्ही निघालो आमच्या गावाच्या रस्त्याने. थंडी लय म्हणून मी डायरेक्ट तोंडाला बांधून घेतलं आणि डायरेक्ट गाडी 80 स्पीडनं घरी. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.